नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे पोळा, तर सर्वांना बैलपोळ्याचा खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी आज पहिलाच ब्लॉग बनवणार आहे आणि सुरुवात माझी आज पहिलीच आहे आणि मी इथे किचनमधला हा ब्लॉग घेतलेला आहे. तर आज आहे बैलपोळा आणि आज आमच्या इथे काही काही स्वयंपाक बनवणार आहेत. पुरणपोळी वगैरे ते सर्व मी दाखवणार आहे. आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी इथे घरातले काही बाहेरचे मंदिरं वगैरे गावोगावीचे असे ब्लॉग मी टाकणार आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमच्या सपोर्टमुळंच मी पुढं जाऊ शकते. आणि आता मी जे आज काही बनवणार आहे, बैलपोळा आहे, आज सण आहे, पुरणपोळी वगैरे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे माझ्या सासूबाई पुरणपोळी बनवतील. तर चला आता आपण पुढं पाहूया. आता ठेवलेला आहे मी चहा, तर मी चहा आता पिऊन घेणार आहे. नंतर मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे. तर चला मग. बारीक बारीक व्यवस्थित बारीक करते बाबा जरा. निवड नाही मग जरा जरा बी येते चालेल. किती बारीक पोळ्या केल्या. चुपडा टाकू का गहू मग लाव लाव गहू नको ना गहू नको पुढे जाय पुढे ये ना. करणार ना काय नाही करणार. थांब थांब ते बाजू कर तू पहिले. घाबरू नको तसा मेल लाव. समोलीला समोलीला समाधानला किंवा विजय घ्या त्या बावली बिला अर्धे अर्धे करीत घाले. पाय पडा का नंदीश ना असंच पाय पडायला नंदी ते पाय पडे आतला जा हां जा आतला देवी वाटा करते आतला दे बरी काय हां ये गहू त्याला देते ना त्याला देते त्याला देते मग खाई गो दे त्याला ही वाटायचे ना दोन्ही दे काढ ना तू तुझं आला. झालं पाहिजे घाई नाही का
अशी दे गाय या सरळ करू का राहू दे तसंच. हां तेच